नमस्कार, मी प्राची. आज आपण अनोखे रक्षाबंधन ही कथा ऐकणार आहोत. अनोखे रक्षाबंधन ही एक कथा. या कथेतील पात्र रती, सुमित, ऋषी, सुमन, शांती, रतीचे आई बाबा, सुमितचे आई बाबा. अनोखे रक्षाबंधन ही कथा आहे नुकतेच लग्न झालेल्या एका सुंदर, सुशील आणि शांत स्वभावाच्या मुलीची, जिचे नाव आहे रती. सुमित सोबत लग्न होऊन सासरी गेलेली रती सर्वांसोबत मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करते. सासूबाईंचा तिखट स्वभाव, सासऱ्यांचे कडक पण काळजी घेणारे मन आणि सुमित म्हणजेच तिच्या नवऱ्याचा प्रेमळ स्वभाव, या संसारात मग्न झालेली रती. सासरपासून दूर अंतरावर असलेले माहेर तरी सुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्ताने तिच्या मनात माहेरी म्हणजेच ऋषीला, तिच्या लहान भावाला आणि आई बाबाला भेटण्याचा आलेला विचार आणि माहेरी जाण्याची तिची इच्छा. या कहाणीतले बरेच पैलू ही कथा वाचल्यानंतरच समजतील. तुम्हाला ही कथा आवडेल अशी आशा करते. चला तर मग सगळे तयार व्हा आता या अनोख्या रक्षाबंधनाची कहाणी ऐकायला. चहा मिळेल का आज सुनबाई? विचारात मग्न झालेली रती सासूच्या आवाजाने अचानक सावरली. हो आई, लगेच आणते. हातात पटकन कप घेऊन रतीने घाईघाईने चहा ओतला आणि सासू समोर जाऊन उभी राहिली. काय ग, कसला विचार करत आहेस? सासूबाईने कप हातात घेत विचारले. काही नाही आई, असंच. रती जरा पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली. असंच कसं? सांग ना, काय झालंय? सुमित काही बोलला का? भांडण वगैरे झाले का काही? सासूने कळवळीने रतीला विचारले. नाही आई, ते काही नाही म्हटले, रती म्हणाली. मला तुम्हाला एक विचारायचे होते आई, विचारू का? रती काहीशा आशेच्या स्वरात म्हणाली. हो, विचार ना बाई. चहाचा घोट गिळत सासूबाईने रतीला म्हटले. आई, 2 दिवसावर रक्षाबंधन आले. म्हटलं जरा जाऊन येते माहेरी. तसं पण माझं पहिलंच रक्षाबंधन आहे ना. रती जरा घाबरतच पण काकुळतीने म्हणाली. वा, कमाल आहे बाई तुझी. तुझा भाऊ इथे येईल तेव्हा करा मग इथेच रक्षाबंधन. तसं पण पहिलंच रक्षाबंधन आहे ना तुझं. मग तुझा जेव्हा भाऊ येईल ना तेव्हा बघू काय करायचं ते. इथली सगळी कामं सोडून बरंच वाटतंय की तुला माहेरी. इतकाच पुळका लागला ना आई बापाचा, तर लग्नच कशाला करायचं होतं? मग तिथंच राहायचं होतं ना. कपातला चहा संपवून जोरात टेबलवर कप आदळून सासूने तिचे 4 तिखट शब्द संपवले. रतीला या निर्णयाची आधीपासूनच खात्री होती, पण कदाचित सासू समजून घेईल या आशेने तिने सासूकडे परवानगी मागितली होती. चहाचा कप घेऊन रती किचनमध्ये गेली. तेवढ्यात ड्युटीवरून सुमित म्हणजेच रतीच्या नवऱ्याची स्वारी आली. काय आई, बाबा अजून आले नाहीत का? परवा डॉक्टरसोबतची अपॉइंटमेंट फिक्स करून आलोय मी. हातातली बॅग रतीच्या हातावर टेकवत सुमित आईला म्हणाला. हो, अरे देशमुख काकांकडे गेले ते सध्या योगा क्लासबद्दल विचारायला. सुमितकडे हास्य करत सुमितची आई त्याला म्हणाली. अगं आई, पण माझी कंपनीमध्ये महत्त्वाच्या क्लायंटसोबत मीटिंग आहे परवा. मी नाही जाऊ शकणार बाबासोबत. याबद्दलच बोलायचं होतं मला बाबांसोबत. रतीकडे कटाक्ष टाकत सुमित म्हणाला. अरे त्यात काय एवढे, रती आहे की, जाईल ती बाबांना घेऊन डॉक्टरकडे परवा. काय ग रती? रतीकडे बघून आई म्हणाली. अहो आई, पण मी
काय म्हणत होते ते परवाना रतीचे वाक्य मध्येच तोडत सासूबाई रतीजवळ जाऊन म्हणाल्या, तुला माझा निर्णय ऐकावाच लागेल बाई, तुझी नाटकं माझ्याजवळ नाही चालणार. रतीने पाणावलेल्या डोळ्यांनी सुमितकडे बघितले, मात्र सुमितचे लक्ष पूर्ण मोबाईलमध्ये होते. रती डोळे पुसत किचनकडे स्वयंपाक करण्यासाठी निघाली. हे देवा, का रे माझं कोणी ऐकत नाहीये? माझी एवढी इच्छा पूर्ण कर प्रभू. मला माहेरी जायचंय, मला ऋषीला राखी बांधायची आहे, प्लीज देवा. मनाशी खुकत रतीने स्वयंपाकाला सुरुवात केली. काय रे सुमित, किती फोन केलेस तू मला? काय झालं? हातातली पिशवी टेबलवर ठेवत सुमितचे बाबा दमलेल्या अवस्थेत सोफ्यावर येऊन बसले. काही नाही बाबा, जरा महत्त्वाचीच होते, बोलतो मी नंतर. तुम्ही जरा शांत व्हा आधी. रती, पाणी आणतेस का जरा? बाबा आलेत. किचनकडे आवाज देत सुमित मोबाईलमध्ये डोकं खुपसत बाल्कनीमध्ये येऊन बसला. बाबा, पाणी. सासऱ्याकडे सुजलेल्या डोळ्यांनी बघत रतीने पाण्याचा पेला सासऱ्याच्या हातात दिला. बाबा, चहा घेणार का? मी लगेच आणते. नजर दुसरीकडे वळवत रती म्हणाली. रतीचा उदासवाना चेहरा बघून बाबांना वाटले रती काम करून दमली असावी कदाचित. नाही नको बेटा, कर तू तुझा स्वयंपाक आरामात. पाणी पिता पिता बाबा म्हणाले. ठीक आहे बाबा, असे म्हणून रती पाण्याचा पेला घेऊन किचनमध्ये निघून गेली. काहीशा वेळानंतर सर्वजण जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून गेले. रतीने सर्व किचन आवरले आणि या विषयावर आता सुमितसोबत बोलण्याचा निर्णय घेतला. रती, काय झालं ग? आज काहीशी उदास दिसत आहेस तू. तब्येत वगैरे ठीक आहे ना तुझी? खूप दमली आहेस वाटतं तू आज. सुमितने काळजीच्या स्वरात रतीला विचारले. काही नाही हो, माझ्या मनात एक विचार आलाय, जरा बोलू का? रतीला आता पूर्ण विश्वास होता सुमित नक्की हो म्हणेल, पण मनात काहीशी भीतीसुद्धा होती, परवानगी मिळेल की नाही. पण सगळं तिने आता देवावर सोडलं होतं. अहो, परवा रक्षाबंधन आहे ना, तर म्हटलं जरा माहेरी जाऊन येते, जाऊ का? रती म्हणाली. अच्छा, मग कसं जाणार आहेस? सुमितने उत्सुकतेने विचारले. कसं म्हणजे? मी इकडून एकटी जाईल ना? तसं पण तुमची मीटिंग आहे ना वाटतं महत्त्वाची. रती शांत आवाजात म्हणाली. हो ग बाई, पण आईला विचारले का तू याबद्दल? काय म्हणाली आई? सुमितच्या मनात आलेच होते की आई काही सहजासहजी कोणत्या गोष्टीला परवानगी कधी देत नाही. म्हणूनच त्याने रतीला हा प्रश्न केला. रती काहीशा विचारातच बोलली. म्हणजे आई नाही म्हटली वाटते, म्हणूनच तोंड उतरलंय तुझं. रतीला काहीसं चिडवत पण प्रेमाने सुमित म्हणाला. हो, आईचं म्हणणं आहे की ऋषीने इकडे यावे, पहिले रक्षाबंधन आहे म्हणून. रती सुमितजवळ बसत म्हणाली. अगं, मग बरोबर आहे ना, येईल ना मग तो इकडे. आणि तू इतक्या दूरचा प्रवास एकटीनं करावा अशी माझी काही इच्छा होत नाही. मला पण वेळ नाही आहे सध्या. ऑफिसमध्ये जरा कामाचा व्याप वाढला आहे, नाहीतर मी चाललो असतो तुझ्यासोबत तुला सोडायला. रतीचा हात हातात घेत सुमित तिला काळजीपोटी समजावून सांगू लागला. पण का हो, तू किती लहान आहे आणि अजून त्याने इतका लांबचा प्रवास केलेला नाही, म्हणून म्हटलं मी जाऊन येते. जाऊ का हो? रती काहीसा हट्ट धरूनच बोलत होती. ऋषी कॉलेजवयीन तरुण मुलगा, तो लांब पल्ल्याचा प्रवास करू शकत होता, परंतु बहिणीची वेडी माया, तिला ऋषी लहानच वाटत होता. आता मी काय सांगू? आई आणि तू एकदा पुन्हा चर्चा करून बघा. तसं पण तू एकटीने जाऊ नये असं तरी मला वाटते. पण तुझ्या आनंदासाठी मी तरी परवानगी देत आहे. तू फक्त एकदा आईशी बोलून बघ. काळजीच्या स्वरात बोलून सुमित झोपी गेला. रतीच्या डोक्यात मात्र माहेरी जाण्याची पूर्ण इच्छा होती. मी ऋषीला पोहोचता सरप्राईज देईल, त्याला किती आनंद होईल आणि आई बाबा पण किती खुश होतील मला बघून. खूप दिवस झाले, आता आम्ही कोणीच एकमेकाला भेटलो पण नाही. मनसोक्त गप्पा मारेल मी आता सगळ्यांशी. तसं पण फोनवर इतकं बोलायला वेळ पण मिळत नाही.
जाणार माहेरी तर मग वेळच वेळ. किती छान ना. देवा, आईंना चांगली बुद्धी दे रे देवा. मला परवानगी मिळू दे परमेश्वरा. मनातल्या मनात विचार करता करता रती झोपी गेली. पहाटे उठून अगदी उत्सुकतेने रतीने पटपट घरातली सर्व कामे आवरली आणि आता बाबांमार्फत आईची परवानगी घ्यायची असे तिने मनाशी ठरवले. बाबा, तुमचा चहा. रतीचा काहीसा उत्साही चेहरा बघून सासरी बुवा आनंदी झाले. काय ग रती, आज काही स्पेशल आहे का आपल्या घरी? नाही तर आज नाही बाबा, उद्या आहे स्पेशल. उद्या रक्षाबंधन आहे ना बाबा, माझे लग्नानंतरचे पहिले रक्षाबंधन. अरे वा, चांगलं आहे की. मग येणार आहे का मग ऋषी इकडे? बाबा म्हणाले. नाही बाबा, मला असे वाटते की मी जावे. माहेरी जाऊन येते 2-3 दिवस. बरेच दिवस झालेत भेटले नाही मी आई बाबांना. रती विनंतीच्या स्वरात म्हणाली. काय 2-3 दिवस? मी तुला तर कालच नाही म्हटले ना. आणि तुला उद्या बाबांसोबत दवाखान्यात जायचे आहे. तुझ्या लक्षात आहे ना रती? सासूबाईंच्या कानावर रतीचे शब्द पडताच त्या जरा आवाज चढवत सोफ्यावर येऊन बसल्या. सुमन, रती काय म्हणते ते ऐकून तर घे. आणि मी परवा जाईल ना मग. तसं पण आता मला दवाखाना बंदच करायचा आहे. मी योगा क्लास जॉईन केला आहे उद्यापासून. त्यासाठी तर देशमुखला भेटलो ना मी. सासूबाईंना सासरे रतीच्या बाजूने बोलल्यामुळे रतीलाही हिरूप आला. बाबा, वाटल्यास मी 1 दिवसात जाऊन येते. ऋषी लहान आहे ना आणि त्याने अजून लांबचा प्रवास अजून केला नाही कधी, म्हणून मी जावे असे मला वाटते, रती म्हणाली. हो ठीक आहे बेटा, जाऊन ये तू. बाबांनी रतीला परवानगी दिली. काय जाऊन ये? 1 दिवसात जाऊन येईल कधी? तिकडून सासूबाई जोरात बोलल्या. मग राहू दे तिला 2-4 दिवस, विनोदी स्वरात बाबा म्हणाले. चिडलेल्या चेहऱ्याने सासूबाई बाबांकडे बघू लागल्या. आई, जाऊन येऊ का प्लीज? काकुळतीने विनंती करत रती सासूबाईंकडे बघू लागली. ठीक आहे बाई, ये जाऊन, पण उद्या 1 दिवसात जाऊन यायचं. ठीक आहे, तरच मी तुला घरात घेईल, नाहीतर तिकडंच राहायचं, समजलं? सासूबाईंचा निर्णय रतीने मान्य केला. उद्या माहेरी जायचंय या विचारानेच रती पार आनंदून गेली. चला पटपट आवरून घेते घरातलं आता, उद्याची तयारी करायची अजून. रतीच्या माहेरी. आई, उद्या रक्षाबंधन आहे ग. मागच्या रक्षाबंधनला निधी इथे होती ना, आठवतंय का तुला? तिला मुद्दाम मी गिफ्ट दिले नव्हते म्हणून रुसून बसली होती बघ. ऋषीला रतीची आठवण झाली आणि तो आईला म्हणाला. आईच्या डोळ्यात चटकन पाणी आले. हो रे बाळा, पण आता सगळं तिच्या सासरच्या मनावर. ते लोक जे म्हणतील ते ऐकावे लागेल तिला. आई डोळ्यातील पाणी पुसत म्हणाली. येईल का ग आई दीदी इकडे उद्या? ऋषी मोठ्या आशेने आईकडे बघून विचारू लागला. माहीत नाही रे बाळा, 4-5 दिवसाआधी फोन केला होता तर म्हटली होती विचारते म्हणून सासू सासऱ्यांना. त्यांनी येऊ दिलं तर येईल असं म्हटली. आई ऋषीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली. अच्छा, थांब मी फोन करून बघतो तिला काय म्हणते तर. ऋषी मोबाईल बघत म्हणाला. कर बरं, आई म्हणाली. तुम्ही ज्या नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न करत आहात तो सध्या बंद आहे. अरे देवा, नाही, दीदीचा फोन स्विच ऑफ आहे. ऋषी चिंतापूर्वक नजरेने म्हणाला. जाऊ दे, नेहमी असतो तिचा फोन स्विच ऑफच. ती फोनकडे कुठे लक्ष देते, कामातच असते नेहमी. आई भिंतीवर टांगलेल्या फॅमिली फोटोकडे बघत म्हणाली. आई, मला काय वाटते, तिची सासरची मंडळी तर परवानगी देणारच नाही ती बघ. मला तर खात्री वाटते. मग मी विचार करतोय मीच जाऊन येतो, दीदीला सरप्राईज देतो यावर्षी. खूप खुश होईल ग ती. ऋषी मनाशी काहीसा पक्का निर्धार करून म्हणाला. हो रे, पण लांबचा पल्ला गाठायचा आहे राजा. तू कधी केलाय का लांबचा प्रवास? आणि तुझ्या बाबांना प्रवास नाही सांगितलाय डॉक्टरने. ऋषीबद्दल चिंता व्यक्त करत आई म्हणाली. नाही गाई, पण आता सुरू करावा लागेल ना मला प्रवास. तसं पण आता मी मोठा झालो आहे ग. दीदीला भेटून आलो तर बरं वाटेल. आणि तसं पण मध्ये मध्ये आठवण आली की दीदीला भेटायला तर जावंच लागेल ना.
ऋषी मोठ्या समजदारीने आईला समजावत होता. ऋषीचे इतके समजदारपणाचे शब्द ऐकून आणि रतीबद्दल ऋषीच्या मनातली काळजी बघून ऋषीची आई खूप आनंदित झाली आणि तिने ऋषीला रतीकडे जाण्याची परवानगी दिली. चल मग आजच रात्री निघतो मग, म्हणजे सकाळी सकाळी पोहोचेल लवकर. दीदीने सकाळी दरवाजा उघडला की बाहेर मी उभा. वा, किती भारी वाटेल ना तिला. ती खूप चकित होईल आई. ऋषी उद्याचा विचार करत बोलत होता. हो, मी तयारी करून देते तुझी. काय गिफ्ट देणार आहेस तू दीदीला? आईला वाटले ऋषी रिकाम्या हाताने जाईल रतीला भेटायला, म्हणून आई त्याला विचारू लागली. असं सांगतात का गाई सरप्राईज कोणाला? देणार आहे मी छानच गिफ्ट, दीदीला आवडेल असं. चल मी जाऊन येतो बाहेर. ऋषी रतीसाठी गिफ्ट आणायला बाहेर निघून गेला. ऋषीची आई देखील मुलीसाठी हे द्यायचे ते द्यायचे या विचाराने बॅग भरून घेण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. अशा प्रकारे रतीच्या माहेरी दोघा मायलेकाची जय्यत तयारी सुरू झाली होती. या वर्षीचे पहिले रक्षाबंधन अगदी जोमात साजरे होणार होते. कदाचित रतीच्या सासरी. सुमित ऑफिसवरून आज लवकर घरी आला होता. काय रे, आज लवकर घरी आलास? सुमितच्या आईने सुमितला विचारले. हो आई, उद्या महत्त्वाची मीटिंग आहे ना, प्रेझेंटेशन तयार करायचे आहे, म्हणून आलो लवकर. सुमित हातातली बॅग टेबलवर टेकवत म्हणाला. अच्छा, मला वाटले रतीने बोलवले तुला घरी लवकर. सुमितला रतीचा टोमणा मारत आई म्हणाली. नाही ग आई. सुमित स्मित हास्य करत म्हणाला आणि फ्रेश होऊन काही वेळाने सोफ्यावर येऊन बसला. अहो, चहा. आनंदी चेहऱ्याने बघत रतीने सुमितला चहा दिला. रतीच्या चेहऱ्याकडे बघून सुमितला छान वाटले. उद्या कदाचित ऋषी येणार आहे वाटते, म्हणून रती आनंदित असावी असा सुमितने अंदाज बांधला. बरं, मी काय म्हणतो, मला उशीर होईल यायला उद्या घरी. कंपनीमध्ये मीटिंग आहे, तर ऋषीला मुक्काम करू दे घरी, नाहीतर तो घाई करेल जाण्याची. सुमित रतीला म्हणाला. अहो नाही, तो नाही येणार इकडे. रती सुमितकडे डोळे मिचकवत म्हणाली. मग तुला इतका आनंदी बघून मला वाटले की ऋषीच येतो आहे इकडे. म्हणजे तू चालली की काय माहेरी? सुमित काळजीने रतीला विचारू लागला. हो तर, रती सुद्धा उत्साहाने सुमितकडे बघत म्हणाली. आई, खरंच का? सुमितने आईकडे बघून आईला प्रश्न केला. हो, 1 दिवसात जाऊन येणार आहे ती माहेरी, सासूबाई रतीकडे बघत म्हणाल्या. अगं पण 1 दिवसात कसं शक्य आहे? सुमित लांबचा प्रवास असल्यामुळे विचारू लागला. काय अशक्य आहे? सकाळी सकाळी निघेल ती घरातलं सगळं आवरून आणि तिथून राखी बांधून लगेच निघेल. पोहोचेल इकडे रात्रीपर्यंत. घाबरते का ती कोणाला? ठीक आहे आई. सुमितने पटकन चहा संपवला आणि तो त्याच्या रूममध्ये प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी निघून गेला. काही वेळानंतर. अहो, जेवायला चला, सगळे तुमची वाट बघत आहेत. रती रूमचा दरवाजा हळूच उघडत म्हणाली. हो, आलोच. रती, अगं ऐक ना, मला बोलायची होती बघ तुझ्याशी. सुमित लॅपटॉप बाजूला ठेवत म्हणाला. बोलू की नंतर, चला आधी जेवण आटपून घेऊ, सगळं आवरायचंय मला अजून. रती काहीशा घाईघाईत असल्यामुळे तिने सुमितचे म्हणणे टाळले. ठीक आहे बाई, चला. सुमित सुद्धा लगेच जेवणासाठी तयार झाला. जेवण आटोपून सगळे आपापल्या रूममध्ये निघाले. तोच सासरे बुवा रतीकडे बघून म्हणाले. मग किती वाजता निघणार आहेस उद्या बेटा? बाबा, सकाळी तरी 4 वाजता निघेल. आपल्याला बस स्थानकावर जायला 1.5-2 तास लागतात ना, म्हणून लवकर निघायचंय. रती जेवणाचे भांडे आवरत म्हणाली. हो, उद्याचा स्वयंपाक वगैरे राहू दे, तुझंच आवर सगळं आणि निघा पटकन. सुमित येईलच, बसमध्ये बसून देईल तुला. सासरे बुवा रतीबद्दल काळजी करत होते. पण बाबा, आई चिडतील, मला स्वयंपाक वगैरे करून जावं लागेल, रती म्हणाली. मी बोललो ना, मी समजावतो सुमनला, तू काळजी करू नकोस. जा आता आवर पटकन किचन आणि आराम कर. सकाळी पुन्हा प्रवासाला निघायचं आहे तुला.
असे बोलून सासरे बुवा झोपण्यासाठी रूमकडे निघून गेले. हो बाबा, लांबच्या प्रवासाला निघायचंय खरंच. मनाशी स्फुटफुटत रतीनेच पटकन किचन आवरले आणि ती तिच्या रूममध्ये गेली. सुमित अजूनही कामात व्यस्त असल्यामुळे ती त्याला डिस्टर्ब न करता शांतपणे बेडवर जाऊन गपचूप पडली. काही वेळानंतर, रती, झोपलीस का गं? सुमितने प्रेझेंटेशन तयार झाल्यावर रतीला विचारले. नाही हो. रती सुमितकडे बघत म्हणाली. मग काही बोलली नाही? अजून जागीच आहेस तू तर? दिवसभर काम करून रती दमून जाते आणि लवकर झोपते, पण आज ती जागी असल्यामुळे सुमितने चकित होत विचारले. झोप कशी येईल? उद्या जाते ना मी माहेरी. रती स्मित हास्य करत म्हणाली. अरे बापरे, इतका आनंद? इतकी आनंदी तर तू लग्नात पण नव्हती वाटतं. सुमित उगाच तिला चिडवू लागला. चला, काही पण रती सुद्धा हसत म्हणाली. बरं ऐका ना, मला उद्या पहाटे लवकर निघायचं आहे, तर तुम्ही? हो ग, समजलं मला. मीच येणार आहे तुला सोडायला. बसमध्ये बसून देईल. रतीच्या वाक्यामध्येच थोडंच सुमित म्हणाला. तुम्ही पण ना मनातलं सगळं ओळखता. रती लाजत म्हणाली. हो, पण अजून सुद्धा माझ्या मनात जरा बेचैनीच वाटते. तू जाऊ नये उद्या असं वाटतंय. सुमितला रतीचं माहेरी जाणं काहीसं बेचैन करत होतं. रतीने माहेरी जाऊ नये असं त्याला वाटत होतं. हो, वाटणारच ना. मी लग्न झाल्यापासून माहेरी कुठे गेले? रती म्हणाली. हो, कदाचित म्हणून वाटत असेल. सुमित सुद्धा काहीसा विचार करत म्हणाला. बरं, चला मग झोपा आता तुम्ही पण. पहाटे जाग आली पाहिजे. रती जांभई देत देत म्हणाली आणि झोपी गेली. रतीच्या माहेरी. ऋषी, सांभाळून जा बरं. मला तर खूपच बेचैनी होते. सांभाळून जा बाबा. ऋषीची आई डोळ्यातील पाणी टिपत म्हणाली. हो ग आई, काही लांब नाही जाते मी. लगेच तर येणार आहे ना. आणि कधी केला नाही ना मी लांबचा प्रवास, म्हणून तुला असं वाटते कदाचित. ऋषी प्रेमाने आईबाबाच्या पाया पडत म्हणाला. हो रे, जा सांभाळून. आणि पोहोचताच मला फोन कर. हलगर्जीपणा करू नकोस. आई ऋषीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली. जाईल ग तो बरोबर. तू उगाच काळजी करतेस शांती. ऋषीचे बाबा ऋषीच्या आईला समजावत म्हणाले. नाही ग आई, येतो मी. बाय आई. बाय बाबा. आई वडिलांना स्मित हास्य देत ऋषी गाडीत बसून बस स्थानकाकडे निघाला. अहो, मला जरा विचित्रच वाटतंय हो. ऋषी सांभाळून जाईल ना? ऋषीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे टक लावत ऋषीची आई ऋषीच्या बाबांना म्हणाली. हो ग, तू नसती चिंता करतेस नेहमी. जाईल तो बरोबर. तू काळजी नको करूस. चल झोप आता. असे बोलून दोघेही झोपी गेले. रतीच्या सासरी. उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. अलार्मचा आवाज येताच रती पटकन उठून बसली. तिने अंघोळ, देवपूजा वगैरे आवरले आणि सुमितला पण उठवून तिने लवकर आवरायला सांगितले. दोघेही लगेच आवरून बस स्थानकाकडे निघाले. रती, थांब, मी बसची वेळ विचारून येतो. दोघेही लगेच आवरून बस स्थानकाकडे आले. रती, थांब, मी बसची वेळ विचारून येतो. सुमित रतीला बाकावर बसवून वेळ विचारण्यासाठी बस स्थानकातील ऑफिसकडे गेला. हो चालेल, रती म्हणाली. थोड्या वेळात सुमित आला. अगं, बस तासाभरात निघेल. काही प्रवासी जमा झालेत की निघेल म्हटले बस. सुमित बसकडे बघत म्हणाला. मग
तुम्ही जा घरी, बस निघाली की मी फोन करते तुम्हाला. रती सुमितला घरी जाण्यासाठी सांगू लागली. नाही नाही, थांबतो ग, मला कुठे घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे, सुमित खिदळत रतीला म्हणाला. अहो, स्वयंपाकवरून आठवलं बघा, काल बाबा म्हणाले की स्वयंपाक वगैरे करू नकोस, मी समजावतो म्हणे आईला, म्हणून मी नाही केला आज स्वयंपाक. रती काहीशी चिंतित म्हणाली. अगं काही नाही होत, ती लक्ष्मीबाई आहे ना, आमची आधीची स्वयंपाकवाली, तिला फोन करतील बाबा, येईल ती, आणि तू नको काळजी करू. सुमित रतीला धीर देऊन म्हणाला. अय्या, खरंच बरं झालं, मी उगाच काळजी करत होते. रती सुमित हास्य देत प्रेमाने सुमितकडे बघत म्हणाली. हो, पण आईला लक्ष्मीबाईच्या हातचा स्वयंपाक आवडत नाही बरं का, तुझ्याच हातचा आवडतो म्हणे फक्त. सुमित मुद्दाम रतीला म्हणाला. हो का, बरं, आल्यावर करेल ना मग मी आईसाठी छान छान रेसिपी, रती म्हणाली. फक्त आईसाठीच करशील का, मी लक्ष्मीबाईच्या हातचा स्वयंपाक खायचा वाटतं मग, सुमित मुद्दाम रतीला चिडवून म्हणाला. मी असताना लक्ष्मीबाईच्या हातचा स्वयंपाक तुम्हाला मी खाऊ देईल का, बिलकुल नाही. थांबा, मी येते ना लगेच माहेरातून, एक दिवसाचा तर प्रश्न आहे, कुठे मी आयुष्यभर येणार नाही का, रती म्हणाली. तसं नको म्हणू रती, जा सांभाळून, आणि लवकर ये सांभाळूनच, सुमित काळजीने म्हणाला. चला, बस सुरू झाली, चला लवकर. बसमधला एक तरुण प्रवासी खिडकीतून बाहेर तोंड काढत ओरडत म्हणाला. सुमितने रतीला बसमध्ये बसवले आणि तो घरी निघाला. अर्ध्या तासात जाताच त्याचा तोल गेला आणि गाडी स्लिप झाली. तसा सुमित खाली पडला, पण त्याला दुखापत वगैरे काही झाली नाही, फक्त जरा खरचटलं. देवा, बरं झालं, जास्त काही लागलं नाही, मोठं संकट टळलं रे देवा, मनाशीच म्हणत सुमित घराकडे निघाला. बसवलं का बाबा रतीला गाडीत, तू वर आलास घरी, मला वाटले आता तू पण जातोस की काय तिच्या मागे मागे. दरवाजा उघडताच सुमितची आई म्हणजे सुमनबाई म्हणाली. काही पण काय आई, चल, लक्ष्मीबाई येईलच घरी, तू एकदा बोलून घेशील तिला, मी लवकर जातो आज ऑफिसला आणि मला यायला पण उशीर होईल. सुमित आईला घाईघाईने सांगून ऑफिससाठी तयार होण्यासाठी निघून गेला. बरं बाबा, सुमितची आई किचनकडे बघत म्हणाली. हॅलो आई. हो अगं, आता खूप जवळ आलोय मी, अर्ध्या तासात उतरेल स्थानकावर, उतरलो की फोन करतो तुला, ठीक आहे. ऋषी आईला नेमकंच फोनवर बोलला आणि अचानक ऋषीच्या बसमध्ये बसला होता. त्या बससमोरून एक भरधाव आलेली दुचाकी बघताच बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस सौम्यपणे झाडावर आदळली. अरे देवा, हे काय झालं, सगळे प्रवासी खूप घाबरले, खूप मोठं काहीतरी घडलं की काय, हे बघण्यासाठी सगळे प्रवासी खाली उतरून बसची पाहणी करू लागले. बसचा अपघात झाला, पण कोणाला काही गंभीर दुखापत झाली नाही. बरं झालं, मोठा अपघात होता होता टळला, मनाशी सर्वांनी असे उद्गार काढले. ज्या ठिकाणी ही घटना घडली नेमकी तिथूनच रतीची बस जात होती. तेवढ्यात तिने खिडकीतून बघितले आणि तिला ऋषी दिसला. ऋषिकेश. बसमधून रतीने मोठमोठ्याने आवाज देण्यास सुरुवात केली, पण तिचा आवाज ऋषीपर्यंत पोहोचत नव्हता. कंडक्टर काका, प्लीज गाडी थांबवा ना, माझा भाऊ त्या बसमध्ये चढत आहे, मला उतरायचं इथे. रती कंडक्टरच्या विनवण्या करत होती. बसमधील सारे प्रवासी रतीकडे बघू लागले. रती ऋषीला मध्ये मध्ये फोन लावण्याचा प्रयत्न करत होती, पण ऋषी मुद्दाम फोन उचलत नव्हता, कारण फोन उचलला तर दिदीला कळेल की मी प्रवास करतोय, तिला संशय येईल
आणि त्याचं सरप्राईज तिला कळून जाईल म्हणून ऋषी रतीचा फोन उचलायचं टाळत होता. इकडे रतीची बस थांबली आणि रती खाली उतरली. तेवढ्यात तिला वाटले की ऋषीला राखी इथेच बांधावी, म्हणजे त्याला खूप आनंद होईल. म्हणून तिने रस्त्यावर चालता चालताच पिशवीतून राखी काढली. एका हातात राखी, एका हातात पिशवी आणि भरधाव वेगाने चालणारी रती. तिच्या बसमधील सर्व प्रवासी रतीकडे बघू लागले. आता घडणारे अनोखे रक्षाबंधन ते सर्वजण बघणार होते. सर्वांना उत्सुकता लागली होती, ती म्हणजे रती आणि तिच्या भावाच्या भेटीची. तेवढ्यात ऋषीची बस चालू झाली. रती अजून वेगाने बसकडे निघाली आणि तेवढ्यात एक वळण लागले. रतीचे लक्ष मात्र त्या वळणाकडे गेलेच नाही. बसच्या समोरूनच एक भरधाव 4 चाकी गाडीने रतीला जोरात धडक दिली. तशी रती बाजूला जाऊन पडली. ऋषी ज्या बसमध्ये बसला होता ती बस अचानक थांबली आणि सर्वजण मोठा अपघात झाला म्हणून ओरडू लागले. तसं ऋषी सहित सर्व प्रवासी भराभर खाली उतरले आणि अपघाताच्या दिशेने जाऊ लागले. तेवढ्यात ऋषीचा फोन वाजला. ऋषी, उतरलास का रे? मी सांगितलं होतं ना तुला, स्थानकावर उतरला की आधी मला फोन कर म्हणून. ऋषीची आई ऋषीवर गरजली. हो ग आई, हे इथे नको. अपघात सांगितलं तर आई काळजी करेल म्हणून ऋषीने आईला अपघाताबद्दल सांगायचे टाळले. अगं आई, गाडी जरा बंद पडली ग, म्हणून इथे थोडं थांबलोय. आता पोहोचेलच मी अर्ध्या तासात आणि मग डायरेक्ट तुला दिदीशीच बोलायला लावतो. बस तर मग. आनंदाच्या भरात ऋषीने बोलणे संपवले आणि फोन ठेवणार. तेवढ्यात त्याला समोर रती राखी घेऊन येताना दिसली. तसा ऋषी खूप आनंदित झाला. दीदी, तू तर मला मोठी सरप्राईज दिलीस. इथे तू कशी काय आलीस? तुला भेटायचं होतं म्हणून आली इथपर्यंत. चल, माझं गिफ्ट कुठे आहे? दे पटकन. एका हातात गिफ्ट आणि एका हातात राखी. आपलं ठरलंय ना असंच? स्मित हास्य करत रती ऋषीला बोलत होती. हो दीदी, गाडीमध्ये बॅग ठेवली मी. थांब, आणतो लगेच. रतीला थोडं थांबायला सांगून ऋषी गाडीमध्ये चढला. त्याने गिफ्ट बाहेर काढले आणि बसमधून उतरणार. तेवढ्यात काय माहीत कोण ऋषी आहे हा, पण एकट्या बाईला काय येऊ द्यावं बरं? गेला ना जीव. सोपा आहे का प्रवास करणं आता? ऋषीच्या कानावर काही शब्द पडले. कोण बाई काका, काय झालं? बसमध्ये चढणाऱ्या एका वयस्कर वृद्धाला ऋषीने प्रश्न केला. काही नाही बेटा, एका बाईचा अपघात झाला तिकडे. बिचारी जागीच गेली. काहीतरी ऋषी नाव घेतलं तिने शेवटी. त्या वृद्धाचे शब्द ऐकताच ऋषीचा थरकाप उडाला. त्याचे हातपाय पूर्णपणे गळून गेले. त्याला दरदरून घाम फुटला. तसा तो हातात गिफ्ट घेऊन रतीला इकडे तिकडे शोधू लागला, पण त्याला रती कुठेच दिसली नाही. आता मात्र त्याच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली आणि तो अपघाताच्या दिशेने निघाला. गर्दी बाजूला करत त्याला समोर जे दृश्य दिसले ते खूप भयावह होते. एक फिकट गुलाबी रंगाची साडी घातलेली, दिशेच्या जवळपास असलेली महिला एका हातात राखी, एका हातात पिशवी घेऊन निपचित पडली होती. तिच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. तिचा चेहरा तिच्या साडीच्या पदराने आणि केसांनी पूर्णपणे झाकला होता. कोणी तिला हात लावायला सुद्धा तयार नव्हते. ऋषी त्या बाईच्या जवळ गेला. त्याने तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले. तेवढ्यात त्याला काहीशी रक्ताने माखलेला अर्धवट चेहरा दिसला. तसा त्याने पटकन त्या महिलेचा पदर चेहऱ्यावरून बाजूला केला. दीदी, जोरात ऋषीने तिला हाक मारली. दीदी, हे घे गिफ्ट. तू म्हटली होतीस ना, एका हातात गिफ्ट आणि एका हातात राखी. दीदी, बांध ना मला राखी. दीदी, हे बघ,
मी तुझ्यासाठी तुझ्या आवडत्या रंगाची लाल साडी आणली बघ. बघ ना, एकदा उठ ना दीदी, उठ ना ग. ऋषीने रडत रडत साडी रतीच्या एका हातात दिली आणि तिच्या हातातली राखी ऋषीने हातात घेतली आणि जोरजोरात रडू लागला. ऋषीचा आक्रोश बघून आजूबाजूचे सारे लोक हळहळ व्यक्त करत होते. रतीचा अपघातात जागीच मृत्यू झाला होता, पण तिला ऋषीला शेवटचं भेटायचं होतं. म्हणूनच जणू ती ऋषी समोर आली होती. ऋषीने त्याची हुंदकी थांबवली आणि एकटक रतीकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यासमोरून लहानपणापासूनचे ते रतीसोबतचे सारे क्षण आठवत होते. ऋषीने रतीच्या हातावर स्वतःचे डोके टेकवले आणि तो तसाच निश्चित पडला. काही वेळानंतर त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवण्याचा त्याला भास झाला आणि त्याने मागे वळून बघितले. तोच त्याला रस्त्याच्या पलीकडे एका झाडाखाली रती दिसली. तिने ऋषीने दिलेली लाल रंगाची साडी घातलेली होती. रतीला बघताच ऋषी तिच्याकडे गेला. चेहऱ्यावर एक स्मित हास्य करत आणि डोळ्यातील अश्रूंना आवरत रती आसमंतात विलीन झाली, कायमची.